नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मराठी नोकरी यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आज आपण या व्हिडिओमध्ये पहा पोलीस भरती 2023 मध्ये विचारलेले महत्त्वाचे प्रश्न या व्हिडिओमध्ये घेत आहोत। आणि मित्रांनो, हे जे प्रश्न असणार आहेत हे आपल्याला पोलीस भरती 2024 साठी महत्त्वाचे रिव्हिजन म्हणून येणारे प्रश्न असणार आहेत। लक्षात ठेवायचे म्हणजे यामध्ये 2023 ची नवी मुंबई पोलीस भरती जी आहे यावेळीची आपण प्रश्नपत्रिका घेत आहोत। त्यामुळे मित्रांनो, आपल्याला या व्हिडिओची PDF जर पाहिजे असेल तर पहा, टेलिग्राम आणि आपला व्हॉट्सअप चॅनल आहे मराठी नोकरी या नावाने, या दोन्हींवरही आपण एकदम फ्रीमध्ये दिलेली आहे। आणि नवी मुंबई पोलीस जो व्हॉट्सअप ग्रुप आहे त्याला जॉईन होण्यासाठी त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे। मित्रांनो, आपण जर नवीन असाल चॅनलवरती तर लगेच आपल्या मराठी नोकरी या यूट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे तुम्हाला डेली याच पद्धतीचे व्हिडिओ जे आहेत हे पाहायला मिळतील। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। तर पहा, आपला प्रश्न पहिला आहे, किरकोळ या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द निवडायचा आहे। मित्रांनो, जी काही आता मागची आपली पोलीस भरती झाली त्यामध्ये विरुद्धार्थी शब्द, समानार्थी शब्द, म्हणी, वाक्प्रचार यावरती जास्त भर होती, म्हणजे प्रत्येक परीक्षेमध्ये आपल्याला 2-2 प्रश्न यावरच नेहमी विचारण्यात आलेले आहेत। लक्षात ठेवायचे, किरकोळ हा जो शब्द आहे तर याला विरुद्धार्थी शब्द काय असणार आहे? पर्याय क्रमांक 3, तर घाऊकला विरुद्धार्थी शब्द होतो किरकोळ। आणि या ठिकाणी जो रोख आलेला आहे तर रोखला विरुद्धार्थी शब्द काय होतो? तर उधार। पर्याय क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं अचूक उत्तर होईल। आणि मित्रांनो, प्रश्नाचं जर उत्तर येत असेल तर 3 ते 5 सेकंदामध्ये आपण प्रश्नाचं उत्तर कमेंट करून देखील देऊ शकता, म्हणजे आपलं रिव्हिजन देखील याच व्हिडिओमध्ये होऊन जाईल। तर पहा, आपला प्रश्न दुसरा आहे, मारुतीचे शेपूट या अलंकारिक शब्दाचा अर्थ ओळखायचा आहे। पहा, मारुतीचे शेपूट याचा अर्थ काय होतो? या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 3, तर लांबत जाणारे काम। लक्षात ठेवायचे, मारुतीचा शेपूट म्हणजे काय? तर न संपणारे किंवा लांबत जाणारे काम। पर्याय क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं अचूक उत्तर होईल। प्रश्न क्रमांक 3 आहे, कसलीही पारख नसणारा या अर्थासाठी योग्य अलंकारिक शब्द लिहायचा आहे किंवा एक प्रकारे आपल्याला सांगायचं आहे। पहा, कसलीही पारख नसणारा, कारण आपल्याला यावरती पहा बॅक टू बॅक 2 प्रश्न सेम विचारण्यात आलेले आहेत। आणि जी काही पोलीस भरती 2023ला झाली आहे त्यामधील आपण नवी मुंबई 2023 याची प्रश्नपत्रिका घेत आहोत। तर पहा, कसलीही पारख नसणारा त्याला म्हटलं काय जातं? पर्याय क्रमांक 1 गाजर पारखी। यामध्ये पहा, आपल्याला 4 याचं घेत आहोत आपण। गाजर पारखी म्हणजे काय? कसलीही पारख नसलेला। यानंतर घाण्याचा बैल। पहा, घाण्याचा बैल म्हणजे काय? सतत कामात जुंपलेला माणूस। यानंतर काय आहे? अंगठाछाप। अंगठाछाप म्हणजे काय? निरक्षर माणूस, म्हणजे एक प्रकारे आपण त्याला अडाणी माणूस देखील म्हणू शकतो। आणि चरपट पंजरी म्हणजे काय? तर निरर्थक आणि लांबलचक भाषण। लक्षात ठेवायचे, चरपट पंजरी, कारण यावरती आपल्याला 2 वेळा चरपट पंजरीवरती प्रश्न विचारण्यात आलेले आहेत। पर्याय क्रमांक 1 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल। प्रश्न चौथा आहे, पुष्कळ द्रव्य मिळणे या अर्थाचा वाक्प्रचार खालीलपैकी कोणता आहे? पहा, पहिले 4ही प्रश्न आपण मराठी व्याकरणावरील घेतलेले आहेत, कारण यामध्ये मराठी व्याकरण हे 25 मार्कचं जे आहे हे सर्वात महत्त्वाचं असतं। पहा, 25 प्रश्न। तर या ठिकाणी काय आहे? पुष्कळ द्रव्य मिळणे याचा अर्थ काय होतो? या प्रश्नाचं उत्तर होईल पहा पर्याय क्रमांक 2, तर उखळ पांढरे होणे त्यालाच म्हटलं जातं पहा पुष्कळ द्रव्य मिळणे किंवा वैभव प्राप्त होणे। यानंतर काय आहे? आकाश ठेंगणे होणे। पहा, आकाश ठेंगणे म्हणजे काय? तर गर्वाने फुगून जाणे। पर्याय क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं अचूक उत्तर होईल। प्रश्न क्रमांक 5 आहे, दैवाने हात देणे। पहा, किंवा कधी कधी आपल्याला या ठिकाणी दैवाच्या ऐवजी देव असा देखील शब्द एक वेळा विचारण्यात आला होता। तर दैवाने हात देणे या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ कोणता आहे? तर या प्रश्नाचं उत्तर होईल पहा पर्याय क्रमांक 4, दैव अनुकूल होणे म्हणजेच दैवाने हात देणे। पहा, दैवाने हात देणे, दैव अनुकूल होणे। दुर्दशा होणे म्हणजेच वाईट दिवस येणे। दैना उडणे म्हणजेच वाईट अवस्था होणे। पहा, या ठिकाणी आपण 4ही गोष्टीचा अर्थ घेत आहोत। पर्याय 4 आपलं या प्रश्नाचं योग्य आन्सर असेल। प्रश्न 6 आहे, अपूर्ण मन पूर्ण करायचे आहे। या ठिकाणी आपल्याला एक मन दिली आहे, डॅश वाजली तर वाजली नाहीतर मोडून खाल्ली। मित्रांनो, आपल्याला 200 पेक्षा म्हणी ज्या आहेत महत्त्वाच्या मराठीतील त्या आपण एका व्हिडिओमध्ये घेतलेल्या आहेत। पहा, त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे, कारण प्रत्येक व्हिडिओ जो आहे हा महत्त्वाचा व्हिडिओ बनवलेला आहे आणि त्याच व्हिडिओमध्ये आपल्याला 2 ते 3 प्रश्न हे नेहमी विचारलेले आहेत। तर पहा, डॅश वाजली तर वाजली नाहीतर मोडून खाल्ली म्हणजे त्याचा अर्थ काय होतो? गाजराची पुंगी। पर्याय क्रमांक 2, गाजराची पुंगी वाजली तर वाजली नाहीतर
मोडून खाल्ली. तर याचा अर्थ काय सरळ सरळ घ्यायचा आहे, एखादी गोष्ट साध्य झाली तर ती उत्तमच, म्हणजे एखादी गोष्ट साध्य झालं तर चांगलंच आहे, नाही झाली तर तिचा जो उपयोग आहे तो वेगळ्या गोष्टीने देखील आपण करू शकतो किंवा वेगळ्या पद्धतीने करू शकतो. म्हणजेच मन काय आहे, गाजराची पुंगी वाजली तर वाजली, नाहीतर मोडून खाल्ली. पर्याय क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. प्रश्न 7वा आहे, काखेत कळसा आणि गावाला वळसा या म्हणीचा अर्थ काय होतो. पहा, या ठिकाणी आपले जे पहिले 7ही प्रश्न आहेत हे टोटल आपण मराठी व्याकरणावरील प्रश्न घेतलेले आहेत आणि याचमध्ये पहा बॅक टू बॅक 2 प्रश्न आपल्याला म्हणीवरती विचारण्यात आलेले आहेत. काखेत कळसा गावाला वळसा. तर या प्रश्नाचं उत्तर असणार आहे पहा पर्याय क्रमांक 2, वस्तू जवळ असूनही इतरत्र म्हणजे सर्वत्र शोध घेणे. तर यामध्ये पहा काय दिलं आहे, काखेत कळसा आणि गावाला वळसा या म्हणीचा अर्थ काय आहे, एखादी वस्तू आपल्या जवळ देखील असते तरीही आपण त्या वस्तूला बाजूला किंवा दुसरीकडे शोधत बसतो. त्यानंतर काय आहे, गरज एका ठिकाणी असताना दुसऱ्या ठिकाणी पोहोचणे, त्याला काय म्हटलं जातं, आग सोमेश्वरी बंब रामेश्वरी. पर्याय क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल पहा, एखादी वस्तू जवळ असताना देखील इतरत्र तिचा शोध घेणे म्हणजेच काखेत कळसा गावाला वळसा. तर मित्रांनो, महत्त्वाचं म्हणजे सांगायचं झालं तर SSC GD प्रश्नपत्रिका संच एक लॉन्च झालेला आहे आणि यामध्ये महत्त्वाचं म्हणजे की ही जे पुस्तक आहे हे पूर्णपणे मराठी भाषेमध्ये असणार आहे आणि 2023ला ज्या SSC आणि GD मध्ये काही प्रश्नपत्रिका झालेल्या आहेत या पूर्ण प्रश्नपत्रिका मराठीतून असणार आहेत. यामध्ये पहा विजयपथ पब्लिकेशन यांच्याद्वारे हे पुस्तक पब्लिश करण्यात आलेलं आहे आणि ही याचं पहिलेच एडिशन आहे. लेखक आहेत पहा विकास सिंदाळकर आणि सचिन कुरुंसर. यामध्ये महत्त्वाचं म्हणजे या पुस्तकाचे वैशिष्ट्य काय असणार आहेत की यामध्ये 2023ला जेवढे काही SSCच्या पेपर झालेले आहेत हे पूर्ण पेपर मराठीतून असणारं हे पुस्तक आहे. यामध्ये पहा मराठी भाषा ही जी आहे हे SSC आणि GDसाठी पहिल्यांदाच वापरण्यात येणार आहे. तर हे जे पुस्तक आहे हे आपल्याला सर्वात महत्त्वाचं पुस्तक ठरणार आहे कारण यामध्ये सर्व प्रश्न हे मराठीमध्ये देखील देण्यात आलेले आहेत आणि SSC GDमध्ये जे काही रिपीट प्रश्न झालेले आहेत तर ते रिपीट प्रश्न देखील आपल्याला या पुस्तकामध्ये देण्यात आलेले आहेत. पुस्तक जर आपल्याला विकत घ्यायचं असेल तर त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे किंवा कॉन्टॅक्ट नंबर देखील दिलेला आहे, आपण कॉन्टॅक्ट करून पुस्तक विकत घेऊ शकता. तर पहा प्रश्न 8वा आहे, निलू नावाचा काळा कुत्रा होता. यामधील विशेषण आपल्याला ओळखायचं आहे. पहा या ठिकाणी आपल्याला एक वाक्य दिलं आहे, तर निलू नावाचा काळा कुत्रा होता. तर यामध्ये विशेषण काय आहे, तर या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 3. तर यामध्ये काळा हा जो शब्द आहे पहा हे विशेषण आहे. विशेषण काय म्हटलं जातं पहा, नामाबद्दल विशेष माहिती सांगून नामाची व्याप्ती मर्यादित करणारा शब्द त्याला म्हटलं जातं विशेषण. यामध्ये काय केलेलं आहे की कुत्रा आहे पण तो कसा आहे, तर तो काळा आहे. काळा आहे म्हणजे या ठिकाणी त्याचं ते विशेषण झालेलं आहे. लक्षात ठेवायचं, निलू नावाचा काळा कुत्रा होता. आणि ह्या वरील वाक्यामध्ये कुत्रा हे जे आहे हे कुत्रा असं नाम दिलेलं आहे. तर पहा नाम देखील काय असतं, तर जे कॉमन नाव असतं या ठिकाणी कुत्र्याच्या ऐवजी एखादा शब्द दिला असता तर ते झालं असतं पहा ते देखील नाम, पण या ठिकाणी एक सामान्य नाम दिलेलं आहे. आणि काळा हा शब्द जो आहे हा कुत्र्याबद्दल अधिक नामाची म्हणजे माहिती सांगतो किंवा त्याबद्दल अजून नामाची व्याप्ती जी आहे तो मर्यादित करतो. म्हणजे कुत्रा कसा आहे, तर काळा आहे. पर्याय क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न 8वा आहे, खालीलपैकी स्थलवाचक क्रियाविशेषण अव्यय कोणते आहे. पहा स्थलवाचक क्रियाविशेषण अव्यय या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 3. तर खाली हे जे आहे पहा हे स्थलवाचक क्रियाविशेषण आहे. यामध्ये पहा स्थलवाचक क्रियाविशेषण हे जे आहे हे वाक्यातील एखादी क्रिया घडण्याचं ठिकाण दाखवत असतं. म्हणजे एक प्रकारे काय, तर आपण त्याला खाली म्हणू शकतो, वर म्हणू शकतो, इकडं म्हणू शकतो किंवा तिकडं, आत किंवा सगळीकडे किंवा त्या ठिकाणी असे शब्द आपण वापरू शकतो. पर्याय क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न 10वा आहे, देवघर या शब्दाचे लिंग आपल्याला ओळखायचे आहे. पहा देवघर या शब्दाचे लिंग या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 3. तर ते नपुसक लिंग आहे. पहा नपुसक लिंग, पुल्लिंग, स्त्रीलिंग आणि उभयलिंग. तर यामध्ये पहा सामासिक शब्दाचे लिंग शेवटच्या शब्दावरून ठरवलं जातं. तर आपण काय म्हणू शकतो पहा, ते देवघर म्हणजे काय, तर त्या ठिकाणी नपुसक लिंगी हा शब्द वापरला जातो. ते भाऊ-बहीण पहा ते देखील नपुसक असा शब्द वापरला जातो, पण या ठिकाणी आपण स्त्रीलिंग घेतला आहे. आणि भाजीपाला म्हणजे काय म्हणतो आपण, तो भाजीपाला. पहा तो भाजीपाला म्हणजे पुल्लिंग, पण या ठिकाणी आपल्याला काय असणार आहे, ती स्त्रीलिंगीच्या ऐवजी काय वापरलं जाणार आहे, ती. तर ती मुलगी म्हणजेच ते काय झालं, स्त्रीलिंगी झालं. पर्याय क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं अचूक उत्तर होईल.
प्रश्न 11 आहे, तो मी नव्हेच, ब्रह्मचारी, मोरूची मावशी या नाटकाचे नाटककार कोण आहेत? प्रश्न महत्त्वाचा आहे, कारण हाच प्रश्न आपल्याला तलाठी भरती जी 2023ला झालेली आहे त्यामध्ये देखील एक उल्लेख आलेला होता, पण त्या ठिकाणी मोरूची मावशी या नाटकाचे नाटककार असा प्रश्न आपल्याला आला होता. या ठिकाणी आपल्याला 3 नाटकं दिलेली आहेत, तो मी नव्हेच, ब्रह्मचारी आणि मोरूची मावशी. तर हे जे नाटककार कोण आहेत? या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 1, तर के. अत्रे. म्हणजे कधी कधी आपल्याला पूर्ण नाव देखील दिलं जाऊ शकतं, प्रल्हाद केशव अत्रे. लक्षात ठेवा, त्यांची काही अजून महत्त्वाची आणि प्रसिद्ध असणारी नाटकं देखील आहेत. तर त्यापैकी तो मी नव्हेच, मोरूची मावशी, लग्नाची बेडी, ब्रह्मचारी आणि भ्रमाचा भोपळा हे जे आहेत हे टोटल के. अत्रे यांचे प्रसिद्ध नाटकं आहेत. पहा, कधी कधी लक्षात ठेवायचे के. अत्रे 2 नावं येऊ शकतात. प्रल्हाद केशव अत्रे हे नाव त्यांचं महत्त्वाचं आहे. पर्याय 1 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 12 आहे, दास कॅपिटल हा ग्रंथ खालीलपैकी कोणी लिहिलेला आहे? दास कॅपिटलवरती मित्रांनो हमेशा प्रश्न लक्षात ठेवायचा आहे. झेडपी भरती जी आहे त्यासाठी सुद्धा हा महत्त्वाचा प्रश्न असणार आहे. तर दास कॅपिटल हा जो ग्रंथ आहे हा लिहिलेला आहे पहा कार्ल मार्क्स यांनी. पहा, कार्ल मार्क्स यांचा ग्रंथ आहे दास कॅपिटल. आणि कार्ल मार्क्स हे जे आहेत एक जर्मन विचारवंत होते आणि त्यांनी लिहिलेलं आहे दास कॅपिटल. या पुस्तकात मार्क्सने भांडवलदारी उत्पादन पद्धतीने असलेल्या आर्थिक पुनरावृत्ती समोर आणण्याचा प्रयत्न केला. म्हणजे हे जे पुस्तक आहे हे पुस्तक एक प्रकारे अर्थशास्त्रावरती आधारित असणारं पुस्तक आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेले ग्रंथ खालीलपैकी देखील आहेत. पहा, बाबासाहेबांचे काही महत्त्वाचे ग्रंथ आहेत, ते म्हणजे द प्रॉब्लेम ऑफ द रुपी, द बुद्धा अँड हिज धम्मा. हे जे आहेत हे बाबासाहेबांचे 2 लिहिलेले पुस्तक आहेत, महत्त्वाचे, कारण यावरही आपल्याला प्रश्न एखाद्या वेळा विचारला जाऊ शकतो. प्रश्न क्रमांक 13 आहे, गटात न बसणाऱ्या शहराचा पर्याय निवडायचा आहे. पहा, गटात न बसणारा म्हणजे काय असतो की 3 ऑप्शन जे आहेत हे जवळपास त्यांचा अर्थ सेम असतो, पण चौथं ऑप्शन हे वेगळं असतं. तर यामध्ये जे आपल्याला पर्याय दिले आहेत तर त्यापैकी आपल्याला चौथा ऑप्शन म्हणजेच एक प्रकारे गटात न बसणारा शब्द आपल्याला ओळखायचा आहे. आणि या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 3, तर बडोदा हा जो शब्द आहे हा गटामध्ये बसत नाही. तर का बसत नाही लक्षात ठेवा मित्रांनो, ऑप्शनमधील जेवढे काही शिलाँग, रायपूर, हैदराबाद आणि जे काही राजधानीचे शहर आहेत आणि बडोदा हे जे आहे हे राजधानीचं शहर नाही. लक्षात ठेवायचं, यामध्ये मेघालय त्याची राजधानी आहे शिलाँग, छत्तीसगडची राजधानी आहे पहा रायपूर, तेलंगणाची राजधानी आहे पहा हैदराबाद. या ठिकाणी बडोदाच्या ऐवजी गांधीनगर जर असतं तर या ठिकाणी थोडंसं चेंज झालं असतं आणि गुजरात या राज्याची राजधानी आहे पहा गांधीनगर. पण बडोदा हे जे आहे हे गुजरात राज्यामधील एक शहर आहे. लक्षात ठेवा, 3 राजधान्या आहेत आणि एक शहर वेगळं दिलेलं आहे. त्यामुळेच पर्याय क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं अचूक उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 14 आहे, भारताचे उपराष्ट्रपती हे डॅशचे पदसिद्ध अध्यक्ष असतात. पहा, भारताचे उपराष्ट्रपती डॅशचे पदसिद्ध अध्यक्ष असतात. या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल पहा पर्याय क्रमांक 4, तर राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष कोण असतात? उपराष्ट्रपती. मित्रांनो, यामध्ये महत्त्वाचं सांगायचे असले तर पॉईंट लक्षात ठेवायचे, भारतीय संविधानातील कलम 63 नुसार उपराष्ट्रपती पदाची तरतूद करण्यात आलेली आहे. कलम 64 जे आहे हे उपराष्ट्रपती राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष असतात, मात्र राज्यसभेचे कधीच सदस्य नसतात. यानंतर पहा, उपराष्ट्रपतींच्या निवडणुकीत संसदेच्या दोन्ही सभागृहातील निर्वाचित व नामनिर्देशित सदस्य भाग घेऊ शकतात. लक्षात ठेवा, महत्त्वाचे हे पॉईंट्स आहेत. आणि हाच सेम प्रश्न आपल्याला आयुक्तालय, जे मुंबई पोलीस भरती आयुक्तालय आहे 2023चं, त्यामध्ये प्रश्न विचारण्यात आलेला होता. पर्याय 4 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 15 आहे, महात्मा ज्योतिबा फुले यांचा जन्म कधी झाला? या ठिकाणी कधी झाला किंवा कधी कधी आपल्याला सरळ सरळ प्रश्न विचारला जातो की कोणत्या दिवशी झाला. तर या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 1, तर 11 एप्रिल 1827. पहा, 11 एप्रिल 1827 या दिवशी महात्मा फुले यांचा जन्म झालेला आहे. आणि महात्मा फुलेंनी 1848 मध्ये पुणे या ठिकाणी मुलींची पहिली शाळा सुरू केली आणि 24 सप्टेंबर 1873 साली सत्यशोधक समाजाची स्थापना केली. या ठिकाणी मित्रांनो अजून एक प्रश्न महत्त्वाचा आहे पहा, की सत्यशोधक समाजाची स्थापना कोणी केली? तर महात्मा फुले. लक्षात ठेवा, हा प्रश्न आपल्याला नेहमी विचारला जातो. महात्मा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली आणि कधी केली, वर्ष जर विचारलं तर 1873 साली केलेली आहे. आणि त्यांचा जन्म 11 एप्रिल 1827. पर्याय क्रमांक 1 आपलं या प्रश्नाचं अचूक उत्तर होईल.
प्रश्न क्रमांक 16 आहे, वर्गीस कुरियन हे नाव खालीलपैकी कशाशी संबंधित नाव आहे? पहा, वर्गीस कुरियन, कधी कधी व्ही कुरियन देखील असं विचारलं जाऊ शकतं, पण या ठिकाणी वर्गीस कुरियन असं नाव दिलेलं आहे. तर या प्रश्नाचं उत्तर होणार आहे पहा पर्याय क्रमांक 3. तर धवल क्रांतीशी संबंधित नाव आहे पहा वर्गीस कुरियन. लक्षात ठेवा, वर्गीस कुरियन हे जे आहे हे धवल क्रांतीचे जनक म्हणून त्यांना ओळखलं जातं आणि धवल क्रांतीलाच श्वेत क्रांती देखील या नावाने ओळखलं जातं. यामध्ये दूध उत्पादनाशी संबंधित ऑपरेशन फ्लड आणि दूध उत्पादन वाढून दुधाचा महापूर यावा ही या गोष्टीची संकल्पना होती श्वेत क्रांतीची, आणि त्याला जनक कोण आहे त्याचे? वर्गीस कुरियन. पर्याय क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं अचूक उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 17 आहे, महाराष्ट्र राज्याचे सध्याचे गृहमंत्री कोण आहेत? मित्रांनो, हा जो प्रश्न आहे हा प्रश्न आपल्याला 2023 वर आधारित विचारलेला होता, पण लक्षात ठेवायचे जेव्हा जेव्हा हे मंत्रिमंडळ बदलत असतं त्यावेळेस हे जे प्रश्न असतात हे थोडेसे चेंज होत असतात. तर सध्याचा विचार केला, सध्या आहे पहा 2 जानेवारी 2024, तर सध्याचे गृहमंत्री कोण आहेत? या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 2. तर देवेंद्र फडणवीस हे जे आहेत पहा हे सध्याचे गृहमंत्री आहेत. महाराष्ट्र राज्याचे सध्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस. एकनाथ शिंदे माहिती व तंत्रज्ञान, नगर विकास, परिवहन आणि खनिकर्म इत्यादी मंत्रिमंडळ जे आहे ते त्यांच्याकडे आहे, आणि एकनाथ शिंदे हे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देखील आहेत. सुधीर मुनगंटीवार हे जे आहेत वन, सांस्कृतिक कार्य व मत्स्य व्यवसाय म्हणजे यामध्ये मंत्री त्यांच्याकडे ते खाते आहेत. यामध्ये सर्वात महत्त्वाचं सांगायचं म्हणजे लक्षात ठेवा 3 पॉईंट आपल्याला नेहमी लक्षात ठेवायचे. एकनाथ शिंदे कोण आहेत? सीएम आहेत. यानंतर अजित पवार कोण आहेत? तर उपमुख्यमंत्री आहेत. आणि देवेंद्र फडणवीस कोण आहेत? ते देखील उपमुख्यमंत्री आहेत. 1 मंत्री 2 उपमुख्यमंत्री. आणि सोबतच लक्षात ठेवायचे देवेंद्र फडणवीस हे जे आहेत हे सध्याचे गृहमंत्री देखील आहेत. पर्याय क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 18 आहे, जागतिक पर्यावरण दिन दरवर्षी कोणत्या तारखेला साजरा केला जातो? जागतिक पर्यावरण दिन हा जो आहे हा दरवर्षी लक्षात ठेवा मित्रांनो 5 जून या दिवशी साजरा केला जातो. आणि असेच आपल्याला जे काही जागतिक लेवलचे दिनविशेष आहेत पहा ते जर पूर्ण पाहायचे असतील तर त्याच्याही लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे. त्या ठिकाणी आपण जागतिक दिनविशेष आणि जे राष्ट्रीय दिनविशेष आहेत ते देखील आपण पूर्णपणे पाहू शकता एकाच व्हिडिओमध्ये. लिंक त्याच्या मी डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे. प्रश्न क्रमांक 19 आहे, भारताचे सध्याचे सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश कोण आहेत? पहा, हे देखील मित्रांनो वारंवार बदलत असतात पहा मुख्य न्यायाधीश, तर त्यावरही आपण करंट अफेअर्सचा प्रॉपर अभ्यास करायचा आहे. त्या ठिकाणी जरी कधी चेंज झालं तर आपण तो प्रश्न नेहमी घेणार आहोत. तर मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल पहा ऑप्शन क्रमांक 4. तर DY चंद्रचूड हे जे आहेत पहा हे सध्याचे मुख्य न्यायाधीश आहेत. कोण? DY चंद्रचूड. आणि DY चंद्रचूड हे जे आहेत तर हे भारताचे 50वे सरन्यायाधीश आहेत. 9 नोव्हेंबर 2022 या दिवशी त्यांनी सरन्यायाधीश पदाची शपथ घेतली होती. कोण? DY चंद्रचूड. पर्याय क्रमांक 4 आपलं उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 20 आहे, भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार म्हणून कोणाची ओळख आहे किंवा कोण सध्या कार्यरत आहेत? राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार. या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल पर्याय क्रमांक 1. तर अजित डोवाल किंवा कधी कधी अजित डोभाल असा देखील आपला शब्द विचारला जाऊ शकतो. अजित डोभाल हे जे आहेत हे सध्याचे भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार म्हणून कार्यरत आहेत. सोबतच भारताचे पहिले राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार कोण आहेत? ब्रजेश मिश्रा होते. राष्ट्रीय सुरक्षा उपसल्लागार दत्ता पडसलगीकर, राजेंद्र खन्ना, विक्रम मिस्त्री, पंकज कुमार सिंग हे आहेत. लक्षात ठेवायचे अजित डोवाल हे नाव मित्रांनो महत्त्वाचं आहे आणि थोडंसं लक्षात ठेवायचं आहे, कारण या ठिकाणी ज्यावेळी भारतावरती काही हल्ले होतात तर त्या ठिकाणी त्यांचं नाव बरेच वेळा आपल्याला ऐकायला येऊ शकतं की राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार म्हणून अजित डोवाल आहेत. पर्याय 1 आपलं योग्य उत्तर होईल. प्रश्न 21 आहे, डॅशच्या पाण्यातील द्रावणाला विनेगर असं म्हटलं जातं. पहा विनेगर कशाला म्हटलं जातं? या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 3. ॲसिटिक ॲसिड जे आहे त्याला म्हटलं जातं पहा विनेगर. लक्षात ठेवा विनेगर म्हणजे काय? ॲसिटिक ॲसिडचे पाण्यातील जे द्रावण आहे ते ॲसिडिक ॲसिडचे एक विरळ द्रावण असतं आणि त्याला म्हणतात पहा विनेगर. विनेगरमध्ये 10% ॲसिटिक ॲसिड असतं. पर्याय क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं अचूक उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 22 आहे, कर्मवीर भाऊराव पाटील यांनी कोणत्या संस्थेची स्थापना केलेली आहे? या ठिकाणी प्रश्न आपल्याला अल्टरनेटिव्ह विचारलेला आहे
की एक ठिकाणी आपल्याला, तत्पूर्वी आपण या प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊया. तर या प्रश्नाचं उत्तर आहे पहा, रयत शिक्षण संस्था. रयत शिक्षण संस्था याची स्थापना जी आहे ही भाऊराव पाटील यांनी केलेली आहे. पण या ठिकाणी प्रश्न आपल्याला असा विचारला होता की रयत शिक्षण संस्थेची स्थापना कोणी केली, तर उत्तर आहे त्याचं कर्मवीर भाऊराव पाटील यांनी. तर याविषयी महत्त्वाचे पॉईंट्स काय आहेत? रयत शिक्षण संस्था याची जी स्थापना आहे ही 1919ला कर्मवीर भाऊराव पाटील यांनी कराडजवळील काले या गावामध्ये केली होती. त्यांचा जन्म 22 सप्टेंबर 1887 आहे आणि कुंभोज कोल्हापूरमध्ये येतो. मुष्टीफंड योजना देखील त्यांनी सुरू केली आणि दुधगाव विद्यार्थी आश्रम 1909 साली त्यांनी सुरू केलेला आहे. पर्याय क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल रयत शिक्षण संस्था याचे संस्थापक आहेत कर्मवीर भाऊराव पाटील. प्रश्न क्रमांक 23 आहे, ईस्ट इंडिया कंपनी आणि सिराज उद्दौला यांच्यामधील पहिले प्लासीचे युद्ध कधी झाले? या ठिकाणी आपल्याला पूर्णपणे एक तारीख दिलेली आहे, तर आपल्याला कमेंट करून उत्तर मित्रांनो देत राहायचे आहेत. तर या प्रश्नाचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 1, तर 23 जून 1757. 23 जून 1757 या दिवशी प्लासीची लढाई झाली ईस्ट इंडिया कंपनी आणि सिराज उद्दौला यांच्यामध्ये. प्रश्न क्रमांक 24 आहे, नर्मदा आणि तापी नद्या डॅश आहेत. पहा, नर्मदा आणि तापी नद्या कशा आहेत आपल्याला कमेंट करून सांगायचं आहे. तर या ज्या नद्या आहेत या पश्चिम वाहिनी नद्या आहेत मित्रांनो, पश्चिम वाहिनी. पर्याय क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. पहा, नर्मदा आणि तापी नद्या पश्चिम वाहिनी नद्या आहेत आणि नर्मदाचा उगम जो आहे मैकल टेकड्या जो की अमरकंटक आहे आणि मध्य प्रदेशमध्ये येतो. 1312 किलोमीटर आहे आणि भारतातील सर्वात लांब पश्चिम वाहिनी नदी देखील तिचा ओळख आहे. महाराष्ट्रामध्ये ती 54 किलोमीटरची लांबी आहे तिची. तापी नदीचा उगम जो आहे तो मुलताई पर्वत, बैतूल जिल्हा, मध्य प्रदेश राज्य. 724 किलोमीटर नदी आहे आणि महाराष्ट्रात 208 किलोमीटर तिची लांबी आहे. पर्याय क्रमांक 2 लक्षात ठेवायचे, नर्मदा आणि तापी या ज्या नद्या आहेत या पश्चिम वाहिनी नद्या आहेत. या व्हिडिओचा आपला शेवटचा प्रश्न आहे, नवी मुंबई पोलीस आयुक्तालयात एकूण किती पोलीस स्टेशन्स आहेत? पहा, हा देखील प्रश्न महत्त्वाचा आहे. आणि मित्रांनो, जेवढे काही आपले 36 जिल्हे आहेत तर या प्रत्येक जिल्ह्यावरती आपण सर्वात महत्त्वाची असणारी माहिती देखील अपलोड केलेली आहे. लक्षात ठेवायचं आहे. तर त्या प्रत्येक माहितीचा व्हिडिओ तुम्हाला प्रश्नपत्रिकेच्या खाली मिळेल किंवा आपली वेबसाईट आहे marathi-naukri.in या वेबसाईटवर देखील आपलं उपलब्ध केलेलं आहे. तर पहा, नवी मुंबई पोलीस आयुक्तालयात एकूण किती? तर 20 पोलीस स्टेशन येतात. पर्याय क्रमांक 4 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. किती आहेत पहा, लक्षात ठेवा 20. यामध्ये महाराष्ट्रात 12 पोलीस आयुक्तालय आणि 34 घटक आहेत, पोलीस घटक आहेत आणि महाराष्ट्रातील पोलीस परिक्षेत्र हे जे आहेत हे 8 आहेत. नवी मुंबई आयुक्तालय जे आहे याची स्थापना 1994 या वर्षी करण्यात आलेली आहे. तर मित्रांनो, हे होते पहा महत्त्वाचे 25 प्रश्न आणि या 25 प्रश्न आपण पूर्ण संदर्भ आणि त्याच्या स्पष्टीकरणासह घेतलेले आहेत. आपल्याला या 25 पैकी किती प्रश्नाचे उत्तरं आधीच देता आले हे मला कमेंट करून नक्की सांगा. आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला आपल्या लाईक करा, मित्रांमध्ये व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या मराठी नोकरी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. सोबतच आपल्याला जर PDF फ्रीमध्ये मिळवायची असेल तर आपलं चॅनल आहे मराठी नोकरी या नावाने टेलिग्रामचं, त्याचीही लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. आपण भेटूया पुढच्या एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.